रमजानच्या पवित्र महिन्यात पुण्यातील फैजल खान नावाच्या तरुणाची त्याच्याच मित्रांकडून धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली आहे आणि या हत्येचं कारण होतं ते केवळ मित्रांमध्ये सुरू असलेली चेष्टा मस्करी। याच प्रकरणाचं एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतंय। भर वस्तीत रात्रीच्या वेळी सुरू असलेले हे वार अनेकांनी थांबवायचा केलेला प्रयत्न, मात्र या सगळ्याच्या नंतर सुद्धा आरोपींनी फैजलची हत्या कशा पद्धतीने केली हे सगळंच या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेलं पाहायला मिळतंय। नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही घटना काल पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये घडली। कॅम्प परिसरामध्ये मोदीखाना नावाचा एक एरिया आहे। त्या परिसरामध्ये काही मित्र हे आपापसात गप्पा मारत उभे होते। 4-5 तरुण या ठिकाणी उभे होते। त्यापैकीच एक तरुण जो मयत झालेला आहे, ज्याचं नाव आहे फैजल खान, तर दुसरा आरोपी आहे ज्याचं नाव आहे शहबाज शेख। शहबाज शेख आणि फैजल हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते। सगळेच जण मिळून या एरियामध्ये खरं तर गप्पा मारत उभे होते। गप्पा मारत असताना या सगळ्यांमध्ये चेष्टा मस्करी सुरू होती। अशीच काहीशी चेष्टा मस्करी मयत असलेल्या फैजल खानने शहबाज शेखची केली, ज्यामुळे शहबाज चिडला। त्यानंतर रागाच्या भरात त्यानं काय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा त्याने फैजलच्या कानाखाली मारली। त्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाले। म्हणजे अगदी नॉर्मल सगळ्यात पहिल्यांदा वातावरण होतं, अगदी नॉर्मल टॉक्स चालू होते, नॉर्मल या सगळ्यांची चेष्टा मस्करी सुरू होती। नंतर मात्र अचानक या सगळ्यांमध्ये खरं तर वाद निर्माण झाले आणि त्यानंतर हे वाद इतके टोकाला गेले की हा जो आरोपी आहे शहबाज शेख याने त्याच्या काही मित्रांना घटनास्थळावरती बोलवून घेतलं आणि त्यानंतर थेट फैजल खान याच्यावरती धारदार शस्त्रानं वार करायला सुरुवात केली। जे काही सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहायला मिळतंय त्यामध्ये आरोपींच्या हातामध्ये एक चाकू आहे। या चाकूने फैजल खान याच्यावरती धारदार या चाकूने खरं तर वार केले जात आहेत आणि जेव्हा हे वार होत आहेत ते खरं तर भर वस्तीमध्ये होत आहेत, अनेक नागरिकांच्या समोर होत आहेत। 3 ते 4 तरुण आहेत, 4 आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे फैजलला मारताना दिसतात। काही जणांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, मध्यस्थी करण्याचा, मध्ये पडण्याचा प्रयत्न झाला, मात्र आपल्या डोळ्यांच्या देखत समोरच्या व्यक्तीवर अशा पद्धतीने वार होतात म्हटल्यानंतर फारसं कुणी अडवण्यासाठी मध्ये आलं नाही। नंतर जेव्हा रक्ताच्या थारोळ्यात फैजल खान हा पडलेला होता त्यानंतर हे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। तातडीनं तिथल्या स्थानिकांनी फैजल खान याला लगेचच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झालं। त्याच आधारावरती पोलिसांनी लगेचच गुन्हा दाखल केला। त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्यात आली, आरोपींचा शोध सुरू केला गेला। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 7 ते 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यापैकी 4 आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। उर्वरित 3 ते 4 आरोपींचा शोध सुरू असलेला पाहायला मिळतोय। मात्र अगदी किरकोळ कारणावरून म्हणजे मित्रांमध्ये सुरू असलेल्या चेष्टा मस्करीवरून गप्पांमधून निर्माण झालेला हा वाद होता, ज्या वादानं थेटपणे फैजल खान याचा जीव घेतलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे अशा पद्धतीनं शहरात फोफावणारी गुन्हेगारी आणि अगदी किरकोळ कारणावरून होणाऱ्या खुनाच्या घटना या सातत्यानं वाढतायत आणि याच घटना रोखण्याचं मोठं आव्हान हे पुणे पोलिसांसमोर उभं राहिलेलं पाहायला मिळतंय। आता या प्रकरणामधले जे आरोपी अद्याप सापडलेले नाहीयेत त्यांना शोधण्यात यश कधी येणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।